अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो। 26 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री। या दिवशी पृथ्वी तलावर सगळ्यात जास्तीत जास्त शिवतत्व हे जागृत झालेलं असतं आणि ह्या शिवतत्वामध्ये आपल्या सर्वांना महादेवाची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर रुद्राभिषेक करायचा आहे। लक्षात ठेवा, रुद्राभिषेक चुकवू नका। संपूर्ण माहिती तुम्हाला पुन्हा येईल, कशी सेवा करायची आहे, काय सेवा करायची आहे। महादेवाला आवडतो तो अभिषेक, तो सगळ्यात रुद्राभिषेक हा अतिशय पुण्यकारक समजला जातो। तो तुम्ही गुरुगृही केला तर अतिशय उत्तम, नसेलच तर तुम्ही घरी करा, कारण मंदिरात तर आपण तिथे रुद्राभिषेक करू शकत नाही, कारण ते तीर्थ आपल्याला घरात सगळ्यांना प्यायला द्यायचं आहे आणि त्याचं आपल्याला जे ते तीर्थ घेतो त्या तीर्थामुळे आपल्या घरात पण घ्यायचं आहे आणि घरात पण शिंपडायचं आहे, म्हणून घरात करा। दुसरं म्हणजे ह्या कालावधीमध्ये महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये 4 प्रहर असतात। 4ही प्रहरी आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा करायची आहे। रात्री जागरण करून पण करायचे आहे, जेवढे वेळ जागे आहेत त्यावर। आणि त्याचबरोबर आता आपण तिन्ही सांज म्हणजे बघा, 3रा प्रहर सुरू होतो, 6च्या पुढे आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे। आता हा उपाय काय आहे आणि ही सेवा काय आहे बघा। तिन्ही सांज मधली का खरं तर लक्ष्मी येण्याची पण वेळ असते आणि वाईट शक्ती येण्याची पण वेळ असते। आता प्रत्येक गोष्टी आपल्यावर अवलंबून असतात, आपण नेमकं घरात कसं वातावरण ठेवतो किंवा काय करतो, काय पद्धतीने आपण हे करतो। आता ह्याच पद्धतीने महिलांना एक काम करायचं आहे। दिवसभर उपवास आहे, पण कंटाळलेलो पण असणारच आहे, हे तर साहजिकच आहे, पण काही गोष्टी संसारासाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात। पुढे कळेलच तुम्हाला माहिती। आपल्याला थोडंसं पीठ मळायचं आहे। आता थोडंसं पीठ मळायचं आहे, त्यात 2 त्याचे पिठाचे उंडे करायचे, त्यात मीठ आणि हळद टाकायची नाहीये। लक्षात ठेवा, मीठ आणि हळद टाकायची नाहीये। आता हे 2 पिठाचे उंडे घेतले का, त्यातला एक मोठा असायला हवा। आता मोठा असायला का हवा, आपण जो नेहमी दिवा तयार करतो बघा, नेहमी कणकेचा दिवा तयार करत असतो त्यापेक्षा थोडा जास्त मोठा घ्यायचा आहे, त्याचा जास्त मोठा दिवा तयार करायचा आहे। आणि जे दुसरं आहे, लक्षात ठेवा, दुसऱ्या पिठाचा उंडाचं आपल्याला 2 मुटकुळे तयार करायचे, म्हणजे आपण दिवा तयार करतो त्याच्यासोबत मुटकुळे हे नेहमी असतातच, प्रत्येक महिलांना माहिती आहे। आता हे मुटकुळे दिव्याच्या कड्याने पण ठेवतो आणि आपण औक्षण करतो तेव्हा पण ओवाळण्यासाठी असतात, म्हणून हे मुटकुळे करणं गरजेचं आहे। मोठाच घ्यायचा आहे, कणकीचाच दिवा घ्यायचा आहे, दुसरा कोणताही घ्यायचा नाहीये। ह्यामध्ये आता हा दिवा तुम्ही 6 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत तुम्ही कधी करू शकता, पण जेव्हा कराल तेव्हा चांगलंच आहे। यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे बघा। ज्याच्या वेळेस आपण देवांसाठी दिवा तयार करतो त्या वेळेस आपल्याला तिळाचं तेल हे टाकायचंच आहे। आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडेल का, ताई तिळाचं तेल नसेल तर काय करायचं। आता जसं की ना, आपल्याला तिळाचं तेल घ्यायचं आहे, शक्यतो तिळाचंच तेल घ्या बघा। प्रत्येकाच्या घरात असतंच, कारण की आपल्याला नेहमी कशाला ना कशाला दिवा लावायचाच असतो, म्हणून आपल्या घरात तिळाचं तेल असणं ही खूप महत्त्वाचं असतं बघा। काय होतं ना, आपण हा उपाय करतो, आता साधं तेल जर असेल ना त्यामध्ये थोडेसे तीळ टाकले तरी चालतील, पण शक्यतो जेव्हा तिळाचं तेल असेल ना तेव्हा अतिशय महत्त्वाचं असतं। याचबरोबर काय करायचं आहे पुढे, आता आपल्याला हा दिवा काय करायचा आहे, दिवा आपल्याला ना मोठा करायचा आहे। मोठा का करायचा, आता हा दिवा जेव्हा आपण पेटवतो त्याच्यात 2 वातींची मिळून 1 वात करायची आहे, तिचं तोंड आपल्याला देवांसमोर म्हणजे ते आपलं देवघर असतं तिथे ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला हा दिवा तिथे पेटवल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ओम नमः शिवायचा जप, महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे, कालभैरवाष्टक म्हणायचं आहे। तुम्ही 11 वेळेस सुद्धा म्हणू शकतात। शिवमहिमा स्तोत्र आहे, शिवकवच आहे, रुद्र वाचन आहे, तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढं करायचं आहे। अमृत संजीवनी मंत्र आहे, संजीवनी मंत्र आहे, महादेवाच्या जेवढ्या शिवपंचाक्षरी स्तोत्र आहे, महादेवाच्या जेवढ्या जास्तीत जास्त सेवा आहे तेवढ्या करायच्या आहे। आपण भले थकलेलो असेल पण करायच्या आहेत बघा। आता याच्यानंतर काय करायचं, दिवा आपल्याला मोठा का घ्यायचा, हे सगळ्या सेवा झाल्या ना, जेव्हा आपली सेवा पूर्ण होईल, लक्षात ठेवा, दिवा एक तर सेवा चालू असताना पण विझू द्यायचा नाहीये आणि नंतरही तो विझू द्यायचा नाही। आता यानंतर जो काही तो आहे ना तो दिवा, ही सगळी सेवा झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तोंड बघायचं आहे, म्हणजे एवढ्या पद्धतीने तो मोठा करायचा आहे। आपल्या त्यामध्ये म्हणजे नाही का छाया दिसली पाहिजे, आपला चेहरा दिसला पाहिजे, या पद्धतीने मोठा करायचा आहे। मग हा उपाय तुम्ही कधीही करू शकता, रात्री अगदी 12 वाजेपर्यंत करू शकतात, 6 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत, संध्याकाळचे 6 वाजल्यापासून। आता तो दिवा उचलायचा आणि आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा। आता घराच्या बाहेर आपल्याला तो दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा नाहीये, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिणेकडे त्याची वात यायला नको अशा पद्धतीने ठेवायचा आहे। हा दिवा विझला नाही पाहिजे अशा पद्धतीने पण आपल्याला ठेवायचा आहे। बऱ्याच ठिकाणी फ्लॅट सिस्टीममध्ये
त्याचा म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा आपले घर असतात, स्वतःचं घर बंगला असेल, तिथे प्रॉब्लेम येतात. मग त्याच्यावरती ना काहीतरी काच वगैरे असतं ना, ती काच ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काय होतं ना, तो विझणार नाही किंवा त्याला असं विझू देऊ नका. हा दिवा आता कोणत्या बाजूला ठेवायचा? आपण घराच्या बाहेर जातो ती आपली डावी बाजू आणि घरात येतो ती आपली उजवी बाजू. लक्षात ठेवा, घराच्या बाहेर जातो ती डावी बाजू आणि घरात येताना जी उजवी बाजू असते ती. घराच्या बाहेर जाताना डावी आणि घरात आत येताना उजवी. लक्षात ठेवा. आपल्याला ह्या पद्धतीने हा दिवा ठेवायचा आहे. आता हा दिवा ठेवल्यानंतर आता याचं काय करायचं? हा दिवा विझणार नाही, संपूर्णपणे याची काळजी घ्या. काय होतं ना, आपण म्हणजे विझूच देऊ नका. काय ना, आपण जेवढे करू नये ना, ते प्रयत्न करू ना, तेवढं चांगलं राहील. का हा दिवा विझलाच नाही पाहिजे. यानंतर आता हा दिवा संपूर्णपणे रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजे बघा आता प्रहर सुरू होतो. 12 वाजता 3 प्रहर संपतात आणि 12च्या नंतर 4था प्रहर सुरू होतो. आपल्याला जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढा नामजप केला तरी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर आता ह्या दिव्याचं करायचं काय? आता हा दिवा का करायचा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी अडचणी असतातच. खूप मोठ्या संकटात असतो, दुःखात असतो, डोंगर असतात, एकामागे एक चालूच असतं त्याच्या मागे. दुःख म्हणजे बघा ना, प्रत्येकाच्या मागे काहीतरी साडेसाती असते. शनी महाराजांची साडेसाती ही असतेच आणि शनीच्या साडेसातीमध्ये होणारा त्रास तो काही कमी नसतो, खूप जास्त प्रमाणात असतो. मग तिथे चूक असो अगर नसो, त्रास तर सहन करावाच लागतो. मग दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? आपण जेव्हा महादेवाच्या साक्षीने जेव्हा शनी महाराजांची उपासना करतो तेव्हा बऱ्याच प्रमाणात आपला हा त्रास कमी होत असतो. दुसरं म्हणजे बघा ना, शनी महाराजांना सुद्धा महाशिवरात्रीचा म्हणजे उपवासच असतो आणि त्या पद्धतीने ते जेव्हा व्रत करतात, आपण सुद्धा व्रत करतो, ही सेवा करतो, आपल्याला बऱ्याच प्रमाणात त्याचा फायदा आणि फळ मिळत असतं. आपले ना बरेचसे कामं मार्गी लागत असतात, यश मिळत असतात. बरेचसे बघा अडलेले कामं असतात की त्यामध्ये यशच मिळत नाही, नको नकोसं होऊन जातं आयुष्य. मग त्यामध्ये हा उपाय खूप महत्त्वाचा असणार आहे. आपल्या मागे ना वर्षानुवर्षाची बरीचशी पीडा लागलेली असते मागे. आता ती पीडा दूर होण्यासाठी हा महाशिवरात्रीच्या रात्रीचा हा उपाय अतिशय महत्त्वाचा असतो. बघा, आपल्या मागची इडापिडा जी पण अवती असते, जी साडेसाती असते, ती दूर होण्यासाठी ना हा उपाय खूप महत्त्वाचा असतो. म्हणून सांगते महिलांनो, ही सेवा करा. आपण असाही उपवास असल्यावर रात्री लवकर झोप येत नाही आणि उपवासाचं पण तेच महत्त्वाचं असतं की जागरण घडत असतं आणि अशा वेळेस रात्री 12 वाजता आपल्या सर्वांना महादेवाची सेवा करायची आहे, पूजा करायची. आता पूजा काय करायची आहे? तुम्ही म्हणत आहे आम्ही दिवसभर केली आहे. खरं तर महाशिवरात्रीचं हे व्रत, अभिषेक आणि ही पूजा आपल्याला प्रदोष वेळी करण्याला अतिशय महत्त्व आहे. प्रदोष वेळी करण्यालाच महत्त्व असतं. मी तर म्हणेल आता रात्री काय करायचं आहे? बऱ्याच महिलांना शारीरिक तब्येत किंवा आहे ना गरोदर असेल किंवा काही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रात्री जागरण करणं शक्य नसेल, पण ज्यांचं खूप धडधाकट आहे, चांगले आहेत ना, त्यांनी अवश्य एकतरी आपल्याला ही सेवा करायची आहे. आता ही सेवा काय? रात्री 12 वाजता आपल्याला शार्प म्हणजे 5-10 मिनिटं इकडे झाले तरी चालेल, पण शिवलीलामृतचा 11वा अध्याय पठण करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही साधं कालभैरवाष्टक वाचा किंवा महामृत्युंजय मंत्र वाचा. हे जरी एकदम म्हटलं, ओम नमः शिवाय म्हटलं तरीही काही हरकत नाही. ही सेवा करायची आहे. बघा, महादेवाने एक सांगितलेलं आहे, जो म्हणजे ह्या सगळ्या प्रहरी आपण संपूर्ण पहाटपर्यंत तर नाही जागू शकत, पण जो कोणी ना हे महाशिवरात्रीचं व्रत करून कमीत कमी 12 वाजेपर्यंत जागेल ना, त्याला अनंतपटीने फळ देतं. आपले कित्येकशी कामं होत असतात, माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराची काही तूप असतं बघा, घरात बनवलेलं. आता खरं तर शुद्ध गाईचं तूप हे असायलाच हवं, कारण की ते आपल्या घरात लक्ष्मी आहे का नाही याचं प्रतीक असतं. म्हणून मी सांगते घरात तूप असलं पण गरजेचं आहे. आता जे बनवत असाल ते तर ते घ्या, नसेल खरं तर शुद्ध गाईचं तूपच असायला हवं. हे तूप घ्यायचं आहे, घरात दिवा लावायचा आहे आणि आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे. हा अध्याय कशासाठी आहे? आर्थिक परिस्थिती चांगली राहावी याच्यासाठी आहे. कित्येक जन्मजन्मांतरची पापं दूर होत असतात. सकाळी केलेली सेवा एका जन्माचं पाप दूर करते. दुपारी केलेली सेवा रुद्राभिषेक ही फक्त आणि फक्त म्हणतात ना 3 जन्मांचं पाप नष्ट करीत असते. आणि संध्याकाळी केलेली प्रदोष वेळेची पूजा ही 7 जन्मांचं पाप आणि दुःख दैन्य आपला त्रास दूर करत असे. आणि मग रात्री 12ची तर संपूर्ण जन्माचं आपलं पातक दूर करत असे. आपल्याला शक्य जर झालं तर रात्री अभिषेक केला तर अतिशय उत्तम, कारण की साक्षात देवादिदेव महादेव आहेत आणि त्यांची पूजा तर खूपच महत्त्वाची आहे. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.